हाय टू फॅमिली, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। गुड मॉर्निंग। चला आज मी नाश्त्याला बनवणार आहे साबुदाणा वडा। साबुदाणा रात्री भिजत ठेवले होते, आता 2 बटाटे उकडून घेतले। आता मी साबुदाणा वडा बनवते। साबुदाणा आता भिजत ठेवलेला आहे, मी याच्यात काढून घेते। मस्त भिजलेला आहे, एका मोठ्या वाटीत काढून घेते साबुदाणा। आणि बटाटे 2 उकडून घेतले, आता ते सोलून घेते मी बटाटे। बारीक करून घेते त्याच्यामध्ये। त्याच्यात मी मीठ टाकते। मी तिखट टाकते, कारण हिरवी मिरची नाही टाकते। थोडंसं तिखट मिरची पावडर टाकते। तुम्हाला जसं वाटतं तुम्ही हिरवी मिरचीचे पण थोडा ठेचा टाकू शकतो, कारण मला हिरवी मिरची नाही आवडते म्हणून मी थोडं लाल तिखट टाकते। थोडेसे जिरे टाकते, एक जीव होईल असं मळून घेते। जसे पूर्ण बटाटे आणि साबुदाण्याचे मिक्स झाले पाहिजे, म्हणजे आपल्याला वडे बनवायला। आता मस्त असं मिक्स करते, तसे मस्त वडी करता येईल आपल्याला। वडे पण बनवते। वडे बनवून घेते। आता मी इकडं कढई तापत ठेवते, म्हणजे तोपर्यंत वडे होऊस तर आपलं तेल पण गरम होईल। आणि गॅस थोडा बारीकच ठेवायचा, जास्त गॅस मोठा नाही करायचा, बारीक ठेवायचा। तोपर्यंत मी गॅस गरम करून घेते। आपल्याकडे आपण वडे बनवायला घेऊ। थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं, म्हणजे वडे कसे हाताला चिटकणार नाही। तुम्हाला जेवढी साईज पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता, छोटी मोठी। तुम्हाला जेवढी साईज पाहिजे
तेवढे असे वडे बनवून घेऊ शकता. असं थोडंसं हाताला पाणी लावून तुम्हाला जेवढा आकार देता येईल तेवढे आकाराचे तुम्ही वडे बनवू शकता. मस्त झाले आपले वडे. झाले आपले वडे बनवून. बघा वडे बनवले. आता मी तळून घेते. दोन तळून घेते मस्त वडे. बघा कसं मस्त वडा झालाय. काढून घेते. आणि वडे करताना ना गॅस थोडा बारीक करायचा. जास्त करायचा, फास्ट करायचा नाही. म्हणजे कसं गॅस बारीक केला तर मस्त खरपूस वडे होतात. तोपर्यंत मी इकडं साईडला शेंगदाणे भाजून घेते. तोपर्यंत शेंगदाणे भाजते मी इकडं. मस्त खरपूस खरपूस आता वडे व्हायला लागले आपले.
झाले आपले गरम गरम साबुदाणा वडे बघा, मस्त कुरकुरीत झाले. आता मी याच्यासाठी चटणी बनवते शेंगदाण्याची. बघा झाली मस्त वडी आणि शेंगदाण्याची चटणी. या सगळ्यांनी खायला.